धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा घटनाक्रम पुढारी न्यूजवर आपण बघू शकतोय। मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा मुंडे हे राजीनामा द्यायला तयार नव्हते। मुंडे यांच्यावर कारवाईसाठी फडणवीस राज्यपालांना पत्र लिहिणार होते। तुम्ही राजीनामा देता की राज्यपालांना पत्र देऊ, फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना हा इशारा दिलेला होता। फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचं बघायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या बघू शकतोय। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा घटनाक्रम पुढारी न्यूजवर आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलेलं होतं राजीनामा द्यायला, मात्र तरी सुद्धा धनंजय मुंडे हे राजीनामा द्यायला तयार नव्हते। मुंडे यांच्यावर कारवाईसाठी फडणवीस राज्यपाल यांना पत्र सुद्धा लिहिणार होते, मात्र त्याआधीच धनंजय मुंडे यांनी हा राजीनामा दिलेला आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, खरं तर महत्त्वाची अपडेट आपण सध्या बघू शकतोय। आधी इतका लेट राजीनामा का घेतला यावरून मुख्यमंत्र्यांवर सुद्धा टीका होत होती। त्यानंतर हा घटनाक्रम बघितला तर मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा मुंडे राजीनामा द्यायला तयार नव्हते अशी माहिती समोर येते। गौरी, अगदी बरोबर आहे। 2-2.5 महिने खरं तर हे प्रकरण गाजलं। त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती सातत्याने होत होती। मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाही असा सवाल विरोधकांकडून विचारला जात होता। मुख्यमंत्र्यांवर टीका होऊ लागली होती। मात्र जो घटनाक्रम आपल्या हाती लागलाय पुढारी न्यूजच्या, त्यानुसार सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी आग्रही होते, कारण सरकारची नाहक बदनामी जी आहे ती धनंजय मुंडे यांच्यामुळे होत होती। सातत्याने आरोप होत होते, विविध प्रकरणं त्यांची बाहेर येत होती। त्याचमुळे कुठेतरी सुरुवातीपासूनच देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रह होते। खरं तर त्यांनी अजित पवार म्हणजे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना याबाबत सांगितलं। धनंजय मुंडे यांच्याशी देखील ते बोलले। 3 ते 4 वेळा खरं तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तरी देखील धनंजय मुंडे राजीनामा देत नव्हते। ते त्यांच्या मंत्रिपदावर ठाम होते। मात्र शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी थेट इशारा दिला, जर तुम्ही राजीनामा देत नसाल तर मला तुमचा राजीनामा जो आहे तो राज्यपालांना कळवावा लागेल आणि तुम्हाला बडतर्फ करावं लागेल, असं खरं तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं। आणि त्यानंतर काल रात्री देवगिरीला बैठक झाली। त्यावेळी देखील धनंजय मुंडे यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांचं हेच मत होतं की तुम्ही आता राजीनामा द्यायला हवा, कारण नाहक बदनामी जी आहे ती महायुती सरकारची होते आणि नाहक आरोप जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधक करू लागले होते। देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत असा सवाल उपस्थित केला जातो। कारण आपण जर पाहिलं असेल तर या सरकारमध्ये जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला सोडलं जाणार नाही असा इशारा याआधी देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता। आणि त्यांच्या प्रत्ययातून हेच दिसत होतं की धनंजय मुंडे यांचा सुरुवातीपासूनच देवेंद्र फडणवीस राजीनामा घ्यायला आग्रही होते, फक्त धनंजय मुंडे स्वतः तयार नव्हते। अखेर काल मुख्यमंत्र्यांनी अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक झाली। त्या बैठकीला स्वतः धनंजय मुंडे होते। त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आपली स्पष्टपणे भूमिका सांगितली, तुम्ही येत्या 48 तासात जर राजीनामा दिला नाही तर मला कारवाई करावी लागेल। आणि अखेर धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिलेला आहे। गौरी, हो, नक्की सुशांत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।